Man of the match, Momento. मला वाटते ऑस्ट्रेलियावरून आलेत कैलास पाटील आणि कट्टर चेन्नई समर्थक आहेत. अप्रतिम डीजे वादक आहेत, डी जॉकी आहेत आणि त्यांच्या नावावर देखील चांगला खेळ राहिलाय. 4 बॉल 4 सिक्सचा रेकॉर्ड आहे कैलास पाटीलच्या नावावर आणि एकाच मॅचमध्ये 4 बॉल 4 विकेट देखील घेतल्या. असा अनोखा कारनामा त्याच्या. आणि एकच मॅच ती खेळली, त्यानंतर त्यांनी लगेच पाहिलं की आपला करिअर डीजे मध्ये आहे, तर क्रिकेट लगेच सोडले. मॅन ऑफ द मॅच 2 ट्रॉफी आहेत. वेल बॅट अँड वेल बॉल. पुन्हा एकदा टीम क्वालिफाय झाली असं म्हणू शकतो, कारण की 4 मधून 3 मॅच तुम्ही जिंकल्यात. हो नक्कीच. चांगला परफॉर्मन्स केला सर्वांनी. सर्वांनी टीम एफर्ट लावला, का मी स्वतःनी केलं म्हणून नाही, तर सर्वांनी टीम एफर्ट लावला म्हणून आम्ही जिंकलो. काय बात आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि तुमची एक मॅन ऑफ द मॅचची अगोदर ट्रॉफी राहिली मोठी, ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया संदीपजी गावंड सरांचा आणि त्यांच्या जोडीला असतील प्रमोदजी शेडगे. आम्ही इथेच थांबतोय. थँक्यू. निशांत पाटील आणि आम्ही रजा घेतोय या स्पर्धेची आजच्या दिवसाची. धन्यवाद अक्षय साटम आणि निशांत पाटील. आमचे मित्र पुन्हा एकदा आम्हाला सोडून चाललेत. सकाळपासून आलेत ते. चांगला सपोर्ट्स त्यांचा या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्यासाठी आणि डिमांड आहे. प्रेक्षकांचे डिमांड असल्या कारणानं अक्षय साटम यांना आपण जास्तीत जास्त समालोचन कक्षामध्ये आमंत्रण दिलं गेलं. होईया या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी समालोचन कक्षातून संदीप गाभंड, समालोचक बापाने, अतिथी कक्षामध्ये असलेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 मध्ये शब्दसन्मानाने स्वागत करतोय. टॉस जिंकलाय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षण करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलं जाते लकी स्ट्रायकर या संघाला, ज्या संघाचे आयकॉन खेळाडू म्हणून प्रताप भोईर यांना आपण बघितलं. संघ मालकाच्या भूमिकेमध्ये सिद्धार्थ म्हात्रे, मयूर पाटील या दोघांना सुद्धा तुम्ही पाहिलंय. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आले खुनाल. एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या प्लीज फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, फुल टॉस बॉल मिड ऑन. क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकदा पूर्ण केले बॅटरने आणि चैतन्य याने आपलं खातं उघडलंय. थोड्याच वेळात आपण खऱ्या अर्थाने पॉइंट टेबल सुद्धा दाखवणार आहोत. त्याकरता आमचे प्रिन्स मूवीज रेडी आहे आणि त्यानुसार माहिती मिळेल आपल्याला कुठले कुठले संघ सध्या टॉप करतायत. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. पाहूया काय घडतंय. आता मात्र दुसरी धाव घेण्याकरता धावतायत. सुस्ती पाहायला मिळाली फिल्डरची आणि म्हणूनच ही सुस्ती इथे चालणार नाही. चांगला फिटनेस तुम्हाला दाखवावा लागेल, चांगली ऊर्जा तुम्हाला दाखवावी लागेल आणि म्हणूनच एक चेंजेस केला जातोय. म्हणतात ना की आळस हा माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे आणि त्याला तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल. ओ या ठिकाणी स्वीप केलं जातं चेंडूला. स्विचिटचा फटका, चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राबाहेर, सीमा रेषेपार, मिळत्या धाबाचार, दर्जेदार चौकार. स्वयंभू
युवा प्रतिष्ठान पायगाव टीमने 3 मॅच झाले होते आणि 3 पैकी 3 मॅच मध्ये त्यांनी विजय संपादन केलाय. इनसाइड आउट चांगला फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चांगला थ्रो होतोय. एकच धाव मिळाली बॅटर जितू याला. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या धाव फळकर लागली आहे ती 8. भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी एन्जॉय करतायत. एकाच ठिकाणी बसलेत, कोल्ड ड्रिंकची व्यवस्था त्या ठिकाणी आहे, एन्जॉय करतायत पूर्णतः या स्पर्धेला, चॅम्पियन प्रीमियर लीगला. आणि इथे सुद्धा शुभेच्छा ईशा बिअर शॉप यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात की 24 तास आमची सेवा तुमच्याकरता दिली जाईल. हा चेंडू इनफिल्ड वरून उडवलाय, लॉंग ऑन, क्षेत्राबाहेर, सीमारेषेपार, मिळतात धाबाचार, CPL चौकार. सुरेश सुरेश स्कोर मोज ऑन 12. संघाची धावसंख्या 12. जास्त वेळ वाया जाईल असं काही करू नका, सर्वांचाच सपोर्ट हवा आहे कारण वेळेवर आपल्याला मॅचेस आज संपवायच्या आहेत आणि तुम्ही सपोर्ट केला तर ह्या मॅचेस आपण लवकरात लवकर संपवू. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, ब्लॉक होल डिलिव्हरी, वाईड यॉर्करचा मारा होता. गोलंदाज कुणाली असा एक अष्टपैलू असा खेळाडू आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये आपण JPL मध्ये त्यांचं नेतृत्व पाहिलं होतं. विहाना सुपर किंग्स संघाद्वारे खेळत असताना अंतिम विजेतेपद पटकावून देण्यामध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, आयकॉनच्या भूमिकेमध्ये त्या खेळाडूची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. षटक क्रमांक 1 ची समाप्ती, पहिले षटक संपलंय आणि संघाची धावसंख्या आहे ती 13 धावा, 13. मार्गावर प्रताप भोईर, हा ओव्हर पिच बॉल, या चेंडूवर हल्ला केलाय, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेटचं पतन, पहिला धक्का, एक गडी बाद, धावसंख्या 13.
या षटकातील आता शेवटचा बॉल. धाव संख्या आहे धाव फळकावर 16. फुल टॉस बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला टोळवलाय इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. दॅट्स अ 4 रन्स. मिळतात 4 धावा. CPL चौकार. डीजे युवराज चांगला वादन या ठिकाणी करतायत. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर संध्याकाळपर्यंत मराठी गीतं जास्त वाचले गेले आणि त्याच्यानंतर जसजशी स्थिती आहे सिच्युएशन नुसार फरमाईश पूर्ण केल्या जातात आमच्या या लाडक्या प्रेक्षकांच्या. 2 षटकांकरता 10 मिनिटं घेतलेत. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. धावसंख्या 10 फळकावर आहे 20 धावा. 10च्या सरासरीने वाटचाल होतोय बॅटिंग करताना या टीमची. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. अवनीश यादव आराध्य 11 वाघरालपाडा संघाद्वारे तो खेळत असतोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फरमाईश आहे आमच्या प्रेक्षकांची की अक्षय साठवणे आणखीन थांबावं. ओ रायसिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलं या चेंडूने बॅटर भावेशला. कारण गुडलेन क्षेत्रामधून थोडासा उसळी घेतलाय. बॅटरला अपेक्षा होती की जास्तीत जास्त तो उसळी घेईल परंतु तसं काही घडलं नाही आणि थेट चेंडू यष्टीरक्षक श्याम पाटील यांच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. लकी स्ट्रायकरला हा भेटलेला लकी हिरा आहे म्हणजेच श्याम पाटील. अवनीश यादव चांगले डिलिव्हरी करत आहेत चेंडूला. प्रत्येक चेंडू व्यवस्थितरित्या टाकण्याचं ध्येय त्यांचं असतं आणि इथे ते पूर्ण होतोय. बघा काय चांगलं बीट केलंय. बॅटरला मोकळीक दिली जात नाही मोठे फटके खेळण्याची. धाव संख्या 10 फळकर 20. गडी वाचवले ते 1. आता या ठिकाणी काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणतात ना जर तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला. तुमचं तत्व नाही. कारण झाड नेहमीच त्यांचे पानं बदलतायत त्यांचं मूळ नाही. आणि इथे काहीतरी वेगळं करावं लागेल बॅटरला. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्याच्या सहाय्याने भावेश पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या सुद्धा नेऊन ठेवली आहे त्याने 21 वर. भावेश पाटील खेळतोय 5 बॉलमध्ये 3 आणि जुतू गवळी 12 धावा त्याच्या बॅटमधून. 6 चेंडूंमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. काय चांगला हिरा आहे. अजूनही या हिऱ्याची चमक धमक कमी झाली नाही. तीच दहशत तोच दरारा या खेळाडूचा पाहायला मिळतोय. कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः क्रिकेट या खेळावरच पाहायला मिळतोय या वेळेला. CPL ची ही चांगली संकल्पना असताना या CPL मध्ये तो स्वतःला सिद्ध करतोय. 21 धावा. फिल्डिंग मध्ये वारंवार थोडेसे बदल केले जात आहेत त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया जातोय. प्लीज असं काही करू नका. अवनीश वॉर्निंग आहे. जास्त वेळ वाया जातोय आणि हे षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहे. अन्यथा 4थ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. ओ बरोबर प्लम एल्बी स्वरूपात विकेट मिळाली. इम्पॅक्ट इन लाईन. विकेटचं पतन. जुतू गवळी इज गॉन. चांगलं गीत वाजलं जात आहे. डीजे चांगलं काम करतात इथे. धावसंख्या 10 फळकर 21. त्याचबरोबर 2.4 बॉलची समाप्ती. 2 गडी बाद 21 धावा.
बॅटर चित्तू गवळी बाद झालंय, ज्यांनी 7 बॉलचा सामना केला आणि 12 धावांचं योगदान त्याने दिलंय. शिकार बनला तो अवनीश यादव या गोलंदाजाचा. लेग बिफोर द विकेट स्वरूपात त्याला परतावं लागलंय. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलंय कल्पेश म्हात्रे, संघ नायक आलाय. चांगली खेळी त्याची पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. पाहूया काय करतोय या मॅच करता. बुद्धिमत्ता तिथे वापरली जाते. केंद्रबिंदू श्याम पाटील यांच्याद्वारे. हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जातोय फॉरवर्ड शॉट लेग मध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय, परंतु आता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू असल्या कारणानं एकच धाव पूर्ण करतोय कल्पेश म्हात्रे आणि स्ट्राईक रोटेट करतोय. आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या धावफलकावर चालली आहे ती 22 धावा, 10-2. जर आपण बघितलं तर कल्पेश म्हात्रे अष्टपैलू खेळाडू म्हणून 26,000 पॉइंट्सने त्यांना स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघामध्ये दाखल करण्यात आलं होतं. इनसाइड आउट, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. चांगले फिल्डिंग तिथे क्षेत्ररक्षक करतायत आणि या एकाच धावेवर समाधान मानावं लागतं या बॅटरला. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 23 धावा. याचबरोबर 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23. टीम मीटिंग करू नका. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. या ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा येऊया, ऐकूया सुमधुर गीत. तर आपण विचार केला तर एक मात्र अशी व्यक्ती होती की 700 पेज वाचल्यानंतर सुद्धा ते 700 पेज मध्ये कोणता शब्द कुठे आहे ही माहिती देणारे एक व्यक्तिमत्व होतं. ते म्हणजे स्वामी विवेकानंद. एका दिवसामध्ये 500 ते 700 पेज त्यांच्या लक्षात राहायची. तसेच बुद्धिमत्ता इथे क्रिकेटमध्ये आपण पाहिली तर यष्टीरक्षक श्याम पाटील यांची सुद्धा पाहायला मिळतं. चांगली गुणवत्ता असलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरतायत आणि स्वतःला सिद्ध करतायत. संघ मालकांचं मी कौतुक करेन. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याकरता आपण त्यांना सपोर्ट्स करतायत. जी काही प्रवेश फी आहे ती प्रवेश फी दिले. त्या व्यतिरिक्त ही स्पर्धा सफल होण्याकरता आपण जे योगदान दिलंय ते योगदान विसरलं जाऊ शकणार नाही. 3 षटकांकरता किती मिनिटं गेले त्याची सुद्धा चर्चा होईल. 3 यस अंपायर 1 डेड बॉल असेल तो तिसऱ्या षटकातील. अवनीश यादव येत आहेत. जो शेवटचा एक चेंडू आपण एक धाव घेतली होती तो डेड बॉल घोषित करण्यात आलाय आणि म्हणूनच अवनीशच पुन्हा एकदा गोलंदाजी करता सज्ज झालात. ज्याचाच अर्थ 22 धावा होत्या. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर 22 धावा होत्या आणि आता गोलंदाजी मार्गावर अवनीश त्याचं तिसरं षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज झालाय. स्ट्रायकिंग कडे बॅटर पाहायला मिळतोय आपल्याला भावेश पाटील. मोठे फटके असून त्याच्या बॅट मधून आले नाहीत. ओ बॅटचा हलकासा एज लागलाय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. एक धाव बॅटर पूर्ण करतायत आणि आता बघूया काय घडलंय. एकाच धाब्यावर या वेळेला समाधान मानलं जातंय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 23 धाबा. 2 गडी बाद 23 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा जुचंद्र नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम CPL 2024.
पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता बॅटरला, उंची जास्त गाठली, लांबी कमी, क्षेत्ररक्षकाने दिली नव्हती हमी, कारण दूरवरून तो झेल पकडणं कठीण होता. प्रयत्न केलाय, यश जरी मिळालं नाही तरी 2 धावा रोखल्या गेल्यात. 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 25 धावा, 25. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीने खेळ होतोय. दुसऱ्या बाजूला आज कुणाल पाटील यांना तुम्ही बघताय, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं. त्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होता. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. चांगलं कर्तृत्व त्यांचं आपण अनेक टुर्नामेंट्स मध्ये बघितलंय. विकेट टेकर गोलंदाज आहेत, बॅटिंग करताना सुद्धा चांगल्या धावा ते बनवत असतात. शॉर्ट बॉल चांगल्या पद्धतीने चेंडूला उडवलाय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. प्रताप भुईर टिपता झेल, फलंदाज होतो इथे फेल, विकेट डाऊन. तिसरा धक्का, 3 गडी बाद, धावसंख्या 25. थँक्यू सो मच. हितेश भोईर इम्प्रेस होत आहेत, कारण या ठिकाणी डीजे युवराज ही जी गीतं लावत आहेत ती अर्थातच कुठली गीतं म्हणायची त्याला, भोजपुरी गीतं वाजवत आहेत. त्यामुळेच हितेश भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय डीजे युवराज यांच्यासाठी. फरमाईश हितेशांची नव्हती नाही. ओळी आपण मॅच कडे. 25 धावा धाव फलकावर लागल्यात. 3.2 बॉलची समाप्ती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. न्यू बॅटर इन विक्रांत. ओहो, काय घडले बघूयात. विकी लगेचच त्या ठिकाणी परततायत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या धाव फलकावर आहे ती 25 धावा. चार दे बॅटर कडून 4 धावांची अपेक्षा असतील त्यांच्या संघ मालकांना, कारण बॅटिंग करताना सध्या धावसंख्या जर आपण पाहिली स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमची तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धाव बनवल्यात. 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. एक सफलता मिळाली होती मितेशाला. विक्रांत पाटील आता नवीन बॅटर आलेत. याआधी विकी आले होते आणि आता विक्रांत पाटील आलेत. स्ट्राईक इन कडे कल्पेश महात्री संघ नायक आहेत. पुढील होणारा मॅच ची चर्चा सुद्धा या ठिकाणी केली जाईल. ओहो, मोठा फटका, कडक 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 बेधडक षटकार. अभिषेक मध्ये चांगली फटकेबाजी होत असते नेहमीच कल्पेश म्हात्रे यांच्याद्वारे, आणि आता सुद्धा त्यांनी चांगलं पीक केलं. मिड विकेट च्या पट्ट्या बाहेर बंटी सिक्सर 2727 आणि लकी स्ट्रायकर्स जो स्टँड आहे त्या स्टँडच्या वरून बरोबर मध्यभागून हा चेंडू पुढे गेलाय 6 धावन करता. पुढील होणारा मॅच असेल बंटी सिक्सर 2727 वर्सेस टीम 94 कामन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. बंटी सिक्सर 2727 विरुद्ध टीम 94 कामन असा मॅच तुम्ही पाहणार आहात. धावसंख्या धाव फलकावर या षटकाराच्या मदतीने पोहोचली 31 वर. 4 चेंडू टाकून सले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ब्लॉक होल डिलिव्हरी चेंडूवर एकही धाव घेतली जात नाही. निर्धाव चेंडू समाप्त झाला. मितेश चांगला कमबॅक करतोय. धावसंख्या 31. 4थ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल.
लास्ट डिलिव्हरी इन द 4th ओव्हर. चांगले जर्सी मध्ये तुम्ही काढून बघतायत. विविध रंगाने ते जर्सी पाहायला मिळत आहेत. ओहो, चांगला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना 2 धावा सुद्धा होत आहेत पूर्ण. कदाचित तिसरी धाव घेतली जाईल काय, पाहूया काय घडलंय इथे. तिसरी धाव घेताना तिसरी धाव सुद्धा पूर्ण होत आहे. 3 धावा होत आहेत पूर्ण. या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 34. आपल्याकडूनच ते पारितोषिक द्यावं हितेशला. हितेश कडून आले, हितेश भोईर यांच्याकडून डीजे हिमालय यांच्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक आले. वळूया टॉस कडे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात. त्या 34 धावा. 4 गडी बाद 34 आणि 35 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल. प्रत्युत्तरा दाखल लकी स्ट्रायकर्स या टीमला. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. या ब्रेक नंतर आपण थेट वळूया टॉस कडे. यायचं असेल तर हा मॅच तुम्हाला जिंकावाच लागेल. आज आमच्यासाठी टॉस खूप महत्त्वाचा होता, कारण आमच्याकडे फिल्डिंग घेऊन आम्हाला चेस करायचे होते. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया त्या ठिकाणी दीपेश देत आहेत. राहिल, तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंग घेणार होतो. बॅटिंग असेल. 4 षटकांमध्ये किती धावा बनवाल आणि त्याकरता कशी तयारी आहे या मॅचची? 45 to 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आय थिंक ग्रुप मध्ये तुम्ही सध्या लीड आहात, म्हणजे टॉप वर आहेत. 3 पैकी 3 मॅचेस तुम्ही जिंकल्यात. आज 4था मॅच होतोय, तर 4था मॅच जिंकून टॉप 1 वर यायची तयारी आहे तुमची? हो, प्रयत्न तर त्याच असेल. कोण कोण आहेत सपोर्टर्स म्हणून तुमच्या खेम्यात? सपोर्टर्स तर खूप आहेत, भाऊ लोक आलेत माझे. या मॅच करता तुम्हाला शुभेच्छा असेल.
थँक्यू. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या आपल्यापर्यंत पोहोचल्यात. आता तयारी करायची आहे मॅच जिंकण्याची. बंटी 6-27 टीमला. आणि टीम 94 कामन सुद्धा या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देतात. 3 पैकी 3 मॅच त्यांनी जिंकल्यात. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदलाव. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाहिनीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 145. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड सर. अतिशय गोड आवाज आपण ऐकलात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि रायमिंग वर्डचे बेताज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल ह्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुटतोय. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संजय म्हात्रे सुप्रीमो स्कोरर यावेळेला दर्शवत असताना डॉट बॉल. कुमार भोईर ब्रँड आहे पांजोचा. एका साईडला जर आपण पाहिलं तर सचिन भोईर यांना आपण पाहतायत. दोन्ही मात्र बॅटर पांजो गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही क्रिकेटच्या या खेळामध्ये. हलक्याशा हाताने आतमध्ये येणारा चेंडू जरूर होता कल्पेश म्हात्रेचा. तत्पूर्वी सिंगल मेल रोहन पवार बॅकअपसाठी येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 या धावसंख्येवर 35 धावांचं टार्गेट. छोटी टोटल वाटते परंतु रात्रीचं सत्र आहे. खऱ्या अर्थानं क्लायमेट वेगळं पाहायला मिळतं. पराग जे आपल्याला पाहायला मिळतं समीजी पाटील यांना आपण पाहू शकतात. खूप चांगली मेहनत या स्पर्धेला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण. प्रिन्स मूवीज या चॅनलला जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चॅम्पियन प्रीमियर लीगच्या कोर कमिटीकडून बहुचर्चित अशी ही स्पर्धा पाहायला मिळते. CPL. कल्पेश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूला फील्ड केलं जाईल विक्रांतच्या द्वारे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. कल्पेश म्हात्रे एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. म्हात्रे ब्रदर्स चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते. 2 धावा. षटक क्रमांक पहिलं 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. चॅम्पियन प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस अर्थातच दुसरी रात्र. डे अँड नाईट. सरळ बॅटचा उपयोग केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय फटका खेळलाय. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. कुमार भोईरच्या बॅट मधून येईल. पांजू ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. चेंडू सीमारेषा पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. पुन्हा एकदा खेचलाय षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 8 धावा. संदीपजी गावंड सरांचं ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतं. हे फक्त वाक्य गेल्यानंतर सर्वांना मात्र लगेच ठाऊक असेल की संदीप गावंड सरांचा आवाज मात्र आपण पाहत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना तुम्ही फॉलो करा परंतु एखाद्याची कॉपी करू नका. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मात्र सचिन भोईरला विचारलं कुमार भोईरने की शुअर आहेत का यावेळेला वाईट असेल की नसेल रिव्ह्यू घेण्यासाठी मात्र त्यांनी विनवणी केली होती. परंतु सचिन भोईर शुअर होते की परफेक्ट डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट बॉलिंग कमबॅक केलंय कल्पेश म्हात्रेने. संघाची धावसंख्या 8. बॉल फेकून झालेत 5. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तिथे फिल्डर तैनात आहेत. कोणती चुकी करणार नाहीयेत. भावेश पाटील. ग्रेट कॅच. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट. आता येणारे बॉल 18 बॉलमध्ये 27 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 9च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. अर्थातच तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय लकी स्ट्रायकर्स.
कुमार भोईर या वेळेला आपण पाहिलं तर वेट अँड वॉच करत होते, परंतु स्लोवर वन चेंडू थांबून आला आणि असं वाटलं कुमार भोईरला की वेगवान मारा करतील कल्पेश म्हात्रे, परंतु तिथे चेंज ऑफ पेस केलं. नकल बॉलला या वेळेला जरूर आपण पाहू शकतायत अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत कल्पेश म्हात्रे एक्सपिरियन्स आहे. विकी जितू गवळी या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर स्वतः ओनर आहेत. आयकॉन प्लेयर जितेंद्र गवळी अर्थातच जितू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. जितू शेठ गवळी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. थोडीशी घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. तून जर आपण पाहिलं तर अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर टीम 94 कॉमन आणि एका साईडला 26 2727 या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. कल्पेश खूप एन्जॉय केलं यावेळेला आपण पाहू शकलात. ऑन साईटला जरूर खेळला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9व्या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉल तयार. कैलास पाटील कल्पेश गेल्यानंतर लगेच त्यांची जागा भरून काढण्यासाठी आमच्या डीजे कक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास पाटील 9 धावा फलकावर. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता गुलशन भोईरचा. आतापर्यंत 3 बॅटर पाहिले एकाच गावातून बिलॉंग करणारे. ते 3 बॅटर तर जितू गवळी एका साईडला आपण पाहू शकतात परिपूर्णतः रीड करतायत. या फलंदाजाला 35 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतायत 9 धावा फलकावर. 35 धावांचं आव्हान. इथून फुलटॉस बॉल सोडणार नाहीये, परंतु इथे मिस झालेत का? शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर झेल सुटला गेला. समीर मुकादम थोडेसे नाराज असतील. गुलशन भोईरला एकच धाव मिळेल. थोडंसं टेम्परामेंट कमी पाहायला मिळालं. टायमिंग परफेक्ट साध्य झालं नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 दुहेरी आकड्यामध्ये. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 2. तू गवळीने गेम प्लॅनिंग परफेक्ट केलं होतं, परंतु फिल्डरने त्याला साथ दिली नाही. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण. ब्युटिफुल फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग आणि काय अचूक कलेक्शन. काय फिल्डिंग केली होती यावेळेला भावेश पाटीलच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट फिल्डिंग. वाईड शफल होऊन खेळण्याचा कधी कधी प्रयत्न करतात. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे नियम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. शफल वाईड असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. इथून क्लीन बोल्ड. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय केला गेला. प्रताप भोईर. बॉडी लँग्वेज तेवढी पॉझिटिव्ह नव्हती आणि इथे लकी स्ट्रायकर्स टीमला 3रा धक्का. गॉन 12 धावसंख्येवर.
लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचं आहे वेळीची दिरंगाई न करताना. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं शेवटचा बॉल असेल जितू गवळी गोलंदाजी मार्कवर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अनिकेत बोमटे या खेळाडूकडे खूप काही कॅलिबर आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. खेळपट्टीवर मात्र त्याला सिद्ध करावं लागेल आपली गुणवत्ता काय आहे, आपल्याला या क्रमांकावर का प्रमोट केलं गेलंय. अनिकेत बोमटे तर जितू गवळी अनुभव पणाला लावून चांगली गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. हा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही किती वर्ष जगला त्याला महत्व नाही, तुम्ही कसे जगला त्याला फार महत्व आहे. कोणत्या कंडिशन मध्ये कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलात हे फार महत्वाची भूमिका असते आणि ते जितू गवळी यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत बोमटे आपण पाहू शकतायत राईट हँड हार्ड हिटर बॅटर आणि सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या फलंदाजाकडे अवगत आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. बॅटचा फेस ओपन केला होता. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं बॅटचा फेस ओपन करत असताना परिपूर्णतः आपण पाहिलं तर बीट झाले आणि षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये 12 धावा येणारे बॉल आहेत तुमच्याकडे. 12 बॉलमध्ये विजयासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. 11.50च्या सरासरीने 12 बॉल 23 धावा. चला नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. इम्पॅक्ट यावेळेला आपण पाहतायत जो रूल आपल्याला पाहायला मिळतो आणि इन होत असताना जय मुकादम जितू गवळी 12 धावा 12 बॉल आणि विजयासाठी 23 धावा 11.50ची सरासरी. जय तांगडे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 12 संघ आणि 12 संघ मालक या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखरच दाद द्यावी लागेल. संघ मालकांनी मात्र पुढाकार घेतला आणि त्यांच्याच पुढाकाराने मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्याच्या मार्गावर पुढे जात असताना पाहायला मिळते. यंदाचं छोटंसं रोपटं लावलं परंतु चांगला उदंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर उदंड प्रतिसाद मिळत असताना आपण पाहू शकतायत. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा एक फिनिक्स पक्षाप्रमाणे जरूर उत्तुंग भरारी घेईल यात ती मात्र शंका नाहीये. परंतु त्यासाठी असावी लागेल तुमची युनिटी. युनिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. कायचा प्रयत्न होता ऑफ साईडला, चेंडू निघून येतो स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. गुलशन भुईच्या बॅटमधून सिंगल. रोहन पवार मात्र पुढे सरसावले गेले होते. सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या संजय मात्रे यावेळेला दर्शवत असताना 13 धावसंख्येवर. जणू एक समालोचक आपण पाहिलं तर आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत भरपूर स्पर्धा होतात आणि त्यामध्ये विजय भोये यांना आपण सातत्याने पाहिलं, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 22 धावा. फलंदाज अनिकेत बोमटे एक ग्राउंड स्ट्रोकचा बेताज म्हणून या फलंदाजाकडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल होता, लालच देण्याचा प्रयत्न जरूर केला. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू फार वेगाने पुढे सरसावेल, फेकी करेल. इथे अनिकेत बोमटेने चुकी केली, मिस्टेक केली. स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजेच धावचीत बाद होणं आणि तेच मात्र पाहायला मिळालं. परंतु काय फेकी केली होती. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका हे शिवाजी भोरे आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. मुक्तेश मुकादम मिस्टर MM जबरदस्त फेकी करत असताना पाहायला मिळाला. ग्रेट फिल्डिंग. फलंदाज बाद होताना आपण पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. सामना रफ अँड टफ. ही धावसंख्या जी 35 आपल्याला पाहायला मिळते ना, ती दिसायला फार छोटी वाटते. परंतु जेव्हा क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही खेळपट्टीवर जाता त्यावेळेला त्या बॅटरला जाऊन विचारा की या धावसंख्या मात्र छोटी आहे की मोठी. कारण आतापर्यंत पडझड आपल्याला पाहायला मिळते. कोणी फलंदाज तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला विकेटच्या स्वरूपात पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 14.
खोलवर चेंडू होता ऑन साईडला लो फुलटॉस चेंडूला मात्र ऑन ड्राईव्ह खेळत असताना लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल मिस्टर रोहन पवार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15. 15 धावा विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि इथून सामना झुकण्याची शक्यता तर आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स आणि जितू पाटील सारखा एक टिवरीचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आहे. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज टिवरीकरांचा सपोर्ट सुद्धा मात्र या खेळाडूंना मिळत असेल. प्रत्येक गावागावातून आपण पाहिलं वेगवेगळे खेळाडू मात्र एकमेकांच्या संघामध्ये गेलेत विभागून, म्हणजेच प्रत्येकाचा वेगवेगळा जो चाहता वर्ग आहे तो मात्र डेफिनेटली ऑन साईडला फटका चांगला आहे, पूलच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि इथे व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं. समीर मुकादम चुकी करतायत, चुकीला माफी नाही. यावेळेला आपण पाहू शकाल आणि 21 धावा फलकावर 21. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4, म्हणजेच विजयासाठी जर आपण पाहिलं 14 धावेची आवश्यकता असेल. 8 बॉल 14 धावा. जर लगातार 3 षटकार येत आहेत कोणताही फलंदाज, कोणताही खेळाडू टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमचा, तर दिनेशजी जगदीश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. ही ऊर्जा दिली जाते दिफेश फाउंडेशनच्या माध्यमातून. ऑन साईडला सेन्सिबल बॅटिंग, ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. रोहन पवार पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. लकी स्ट्रायकर्स या टीमची 22 या धावसंख्येवर. येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावेची आवश्यकता आहे. 7-13चं समीकरण. काय सामना होता, कुठे आला कुठे. एक झेल किती महागडा ठरेल की नाही ही मात्र चर्चा तर जरूर राहील, उल्लेख तर केला जाईल, परंतु इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजावर जे असलेलं प्रेशर आहे ते मात्र आता इथे जय तांगडी स्पष्टपणे दिसत नाहीये. स्वतः कॉन्फिडन्स आहे. गुड डिलिव्हरी. हा कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स याला म्हणतात. खूप चांगली गोलंदाजी. जरी माझ्या पार्टनरनी चुकी केली परंतु मी मात्र चुकी करणार नाहीये. मी सुंदर लाईन सहित गोलंदाजी करेन. म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन केअर. मात्र म्हणतात की आजार होण्याच्या अगोदरच जर आपण जरूर जास्तीत जास्त आपण हेल्थकडे जर लक्ष दिलं आपल्या हेल्थकडे तर डेफिनेटली मात्र त्या आजारापासून आपण थोडंसं मुक्त होतो. त्याच पद्धतीने जेव्हा तुमच्याकडे झेल येतात त्यावेळेला तुम्ही तयारीनिशी राहिलं पाहिजे. विदिन सेकंदामध्ये तो चेंडू आल्यानंतर मात्र कॅरी केला पाहिजे, परंतु जाणून बुजून तर सोडला नाही समीर मुकादमने. होतात मिस्टेक होतात. 6 बॉल विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चला वेळ दौडू नका प्लीज. सहा बॉल आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. गुड शॉटचे चेंडू आपण पाहतायत. इथे जर आपण पाहिलं तर पंच चाचपणी करतायत, खेळाडू बॅटर चाचपणी करत असताना पाहायला मिळत आहेत. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका प्लीज. 12:15 वाजलेले आहेत घड्याळात आणि इथून 2 मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. सहा बॉल आणि विजयासाठी 13 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. डेड बॉल म्हणजेच आपण पाहतायत 22 धावा फलकावर आतापर्यंत आपण पाहू शकाल. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल मात्र जय तांगडीला टाकावा लागेल. सो डॉट बॉल आल्यानंतर जय थोडासा निराश असेल, कारण चांगला चेंडू होता. या चेंडूवर सुद्धा मात्र एक वेगळ्याच पद्धतीने पाहिलं जाईल, कारण इथून जर षटकार आला तर त्या डेड बॉलचा कुठेतरी उल्लेख केला जाईल यात ती मात्र शंका नाहीये.
क्रिकेट आहे आणि गुलशन भोईर सारखा एक मातब्बर खेळाडू, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, तर जय तांगडीने काल जबरदस्त गोलंदाजी करत भावेश पाटीलला मिळालेले मॅन ऑफ द मॅच त्याने डेडिकेट केली जय तांगडीला आणि त्याचे होप्स वाढवले. हे गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा तुम्ही एकमेकांसमोर एकमेकांच्या अगेन्स्ट असता त्यावेळेला मात्र तुमची प्रगती होत नाही, परंतु ज्या ज्या वेळेला तुम्ही मात्र साथीने चालता, खऱ्या अर्थानं युनिटी स्ट्रेंथ ही खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. मतभेद न करताना आपण चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे, हीच फक्त भावना आपल्या मनामध्ये ठेवून मात्र क्रिकेटचा उद्धार केला पाहिजे. इथून सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय. वन बाउन्सने चेंडू मात्र निघून जाईल 4 धावन करता. म्हणून मी उल्लेख केला होता गेल्या बॉलचा जो डॉट बॉल आला, परंतु तिथे चेंडूची चाचपणी केल्यानंतर डेड बॉल घोषित केला जाकीर खान सरांनी आणि सांगितलं मात्र तुम्हाला जय तांगडी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावं लागेल. आणि इथून गुलशन भोईरने खूप चांगला स्ट्रोक खेळला, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका, ग्लोरियस शॉट, चौकार. संघाची धावसंख्या 26, 26 धावा. येणारी बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 9. सव्वीस धावा 26 वर जाऊन पोहोचली गेली. आता 6 बॉल आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. जितू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग स्टान्सवर, गोलंदाजी मार्कवर रोहन पवार. चला स्पीड अप करा जरा गेम. कल्पेश म्हात्रे लीड करत असताना यष्ट्यांच्या पाठीमागे स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रोहन पवार पुढे सरसावले, खेळपट्टीवर चेंडू राहिला होता आणि इथून हलकीशी एज पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27, 5 बॉल आणि विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिल्या 2 षटकांमध्ये स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाले. 12 बॉलमध्ये जवळपास 12 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये टार्गेट केलं आणि 14 धावा परफेक्ट ज्या स्ट्रॅटेजीने खेळतायत अप्रतिम. 5 बॉल 8. इथून अप्रतिम अप्परकटच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने ऑन दी टोस खेळला गेला. बॅटचं फेस ओपन केलं, चेंडूला मात्र सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. CPL चौकार झन्नाटेदार 4. आणि संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 4 धावेची आवश्यकता. 4 बॉल आहेत फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेट या खेळामध्ये शेवटचा बॉल पर्यंत आपण पाहतो गेम ऑन असतो आणि अशा वेळेला मात्र शांत डोकं ठेवून क्रिकेट खेळावं लागतं दोन्ही संघाला. तुमचं ही सिच्युएशन, तुमची कंडिशन पाहता आपण पाहिलं तर खेळ आतापर्यंत दोन्ही संघाच्या बाजूने 50-50% चान्सेसचा आहे. इथून विकेट मिळाली तर प्रेशराईज होतील लकी स्ट्रायकर्स टीम. इथून धावा आल्या तर प्रेशराईज होतील प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान. बाउन्स जरूर मिळाला, मात्र बाउन्स मिळाल्यानंतर थोडासा आवाक्याच्या बाहेर होता. कल्पेश म्हात्रे यांना सुद्धा ठाऊक होतं
अन्यथा रिव्ह्यू मात्र लगेच जरूर घेतला गेला असता, परंतु खूपच अवाक्याच्या बाहेर होता. कारण ज्या वेळेला गुडलेन स्पॉटला जर एक्झॅक्टली जर चेंडू पिच झाला तर कदाचित पंच काहीच करू शकत नाहीत, परंतु त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर शॉट ऑफ प्लेन चेंडूवर मात्र अचानक बाउन्स झाला आणि पंचांनी मात्र 2 हात फैलावले आणि व्हाईट बॉलचा इशारा देत संघाची धावसंख्या 32, विजयासाठी 3 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे 4. गुलशन भोईर एका साईडला आपण पाहत आहेत. प्रत्येक बॉलवर आपण पाहू शकाल फील्ड सजवली गेले. चला वॉर्न केला जातोय. चला घाई करा जरा प्लीज. कल्पेश म्हात्रे अँड कंपनी. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. एकंदरीत 33 या धावसंख्येवर विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे लकी स्ट्रायकर्स टीमला. सिद्धार्थ म्हात्रे आणि मयूर पाटील मात्र हे 2 ओनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्वयंभू युवा प्रतिष्ठान से जितेंद्र शेठ अर्थात जितू शेठ गवळी यांना आपण पाहतायत. सिद्धार्थ म्हात्रे आणि मयूर भोईर मात्र लकी स्ट्रायकर्स या टीमचे 2 ओनर आहेत. तर विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे 3 बॉलमध्ये 2 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना रोहन पवार आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. हलक्याच्या हाताने टॅप केला जातोय जितू पाटीलच्या माध्यमातून. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट केलं गेलं. कॉन्सन्ट्रेशन खचलं. काहीतरी मनामध्ये काहूर चाललेलं होतं आणि अशा वेळेला 2 धावा घेत विजयावर शिक्कामोर्तब केला. मुहूर्तमेढ रोवली लकी स्ट्रायकर्स टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि एका साईडला स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीम या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्यांचं गुणतालिकेमध्ये थोड्याच वेळात आपण अपडेट पाहणार आहोत. संघाची धावसंख्या 35 धावांचं पाठलाग करताना 35 धावा ॲक्युरेट मात्र 2 बॉल राखून विजय मिळवलं. गुड बॅटिंग गुलशन भोईर. म्हटलं होतं तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा. जितू पाटील हार्ड हिटर बॅटर. आणि पहिला षटकार आल्यानंतर दिनेजी जगदीश पाटील यांनी मात्र सांगितलं टिवरी स्पोर्ट्स टिवरीचे जे कोणी बॅटर असतील ते जर 3 लगातार षटकार ठोठावतायत तर डेफिनेटली आमच्याकडून मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. वेळीची दिरंगाई न करताना प्लीज. आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच संजयजी म्हात्रे सुप्रीमो स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील. चला या भावेश भोईर यांना मी विनंती करेन आपण या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करावं. तर मॅन ऑफ द मॅच संजयजी म्हात्रे आमच्यापर्यंत पोहोचवतील. यानंतर लगेच कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईंट होतील विजयजी भोये यांना मी विनंती करेन आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईंट व्हावं. आपलं वेलकम आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. गुलशन भोईर ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आपण गुलशन भोईर. गुलशन भोईर ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गुलशन भोईर आपण या लगेच. लकी स्ट्रायकर्स टीमचे आपण पाहत आहेत पांजोचा ब्रँड. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर त्या ठिकाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. टीम 94 कॉमन टीमचे 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये धाडायचे आहे.
गुलशन भोईर येत आहेत, अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केली. 2 ते 3